काल आपल्या महाराष्ट्रामध्ये एक दुर्दैवी घटना घडली। आपणा सर्वांचे नेते, महाराष्ट्र राज्याचे आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांचं विमान अपघातामध्ये दुःखद असं निधन झालं। आणि हा अपघात नुसता अपघातच नव्हता, तर सर्व महाराष्ट्राच्या जनतेवर खूप मोठा आघात करून दादा आपल्यातून गेले। दादांसारखं एक मनमिळावू, उमद, करड नेतृत्व या राज्यात होतं आणि आपल्या कामाच्या माध्यमातून, आपल्या प्रेमळ स्वभावाच्या माध्यमातून प्रत्येक कामावर त्यांचं बारीक लक्ष असायचं। अधिकाऱ्यांवर, प्रशासनावर दादांची खूप मोठा वचक होता आणि असा वचक असणारा आपल्या पुणे जिल्ह्यातला हा महाराष्ट्राचं नेतृत्व करणारा नेता गेल्यामुळं पुणे जिल्हा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र या नेत्याच्या या जाण्यानं, अकाली जाण्यानं पोरका झालेला आहे। दादांच्या बाबतीत सांगायचं तर दादा नेहमी कार्यकर्त्यांवर ओरडायचे, पण ते ओरडणं थोडंसं तात्विक असायचं। ते लगेच 2 मिनिटांनी त्यांच्यावर प्रेम करायचे। आम्ही एकदा एका कामासाठी दादांच्याकडं त्या ठिकाणी मुंबईला, लोणी काळभोरचे बरेच पदाधिकारी त्या कामानिमित्त मुंबईला गेलो होतो। दादा आमच्यावर ओरडले की मी पुण्याला असताना तुम्ही काय येत नाही, मुंबईला का आला? इथे लोकांना पण बाकीच्या वेळ द्यायचा असतो। आणि आम्ही थोडंसं बाजूला थांबलो। 5 मिनिटांनी त्यांचा राग शांत झाला आणि आम्हाला सगळ्यांना जवळ बोलून कामाची विचारपूस केली आणि तात्काळ लगेच अधिकाऱ्यांना फोन केला। असं हे कामाचं नेतृत्व, लोणी काळभोरची जनजीवन योजना असेल 158 कोटी रुपयाची, आज केंद्राचा निधी मिळत नाही असं दिसलं आणि पण आपल्या जिल्ह्यातलं, आपल्या भागातलं एक गाव वंचित राहतंय असं त्यांच्या निदर्शनास आल्यावर 100% राज्य शासनाच्या अनुदानातून त्यांनी आमची लोणी काळभोरची पाणी योजना जलजीवनची मंजूर केली। असे दादा, नुकतीच दादांची मध्यंतरी एक भेट झाली होती। आमच्या रामदाऱ्यामध्ये रामदारा तीर्थक्षेत्राला जाण्याला एक पूल आहे नवीन कॅनलवर, आणि तो खचला होता, पूर्ण पूल मोडकळीस आला होता। आम्ही सगळे दादांची भेट घेण्यासाठी गेलो की दादा हा तात्काळ आम्हाला हा निधी मिळाला पाहिजे। दादांनी त्या ठिकाणी विचारलं की इस्टिमेट किती आहे, त्याचं इस्टिमेट बनवून लगेच माझ्याकडे घेऊन या। 2च दिवसात पाटबंधारे अधिकाऱ्यांकडनं आम्ही ते इस्टिमेट घेऊन दादांच्याकडे गेलो आणि दादांनी पाहिलं आणि त्याची परिस्थिती पाहिल्यावर दादांनी तात्काळ सांगितलं की याचे टेंडर आणि याला प्रोसेसला वेळ जाण्यापेक्षा आकस्मिक निधी म्हणून कॅनलच्या पुलासाठी असतो तो निधी वापरण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आणि तात्काळ 4च दिवसामध्ये त्या पुलाचं काम चालू झालं आणि 2 महिन्यामध्ये काम पूर्ण होणं असतो पूल या ठिकाणी वाहतुकीसाठी खुला झालेला आहे। अशा खूप अनेक आठवणी आणि अनेक किस्से आहेत की जे हक्कानी पुणे जिल्ह्यातला प्रत्येक माणूस हक्कानी दादांना भेटत होता आणि काम सांगत होता। आज ते काम कुणाला सांगायचं आणि कुणाकडनं करून घ्यायचं हेच प्रश्नचिन्ह सर्वांच्या मनामध्ये। दादांची अकाली जाणं हे महाराष्ट्राला खूप मोठं नुकसानीचं आहे। दादांना मी माझ्या कुटुंबियाच्या वतीनं, तमाम लोणीकरांच्या वतीनं अखेरची भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।